तर दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने वेळोवेळी उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं आता मला तर साधारणपणे वाटतं तो विषय मागे पडलाय. नाही. पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. नाही. अजिबात तो विषय 107 आता एक पोलीस मी अधिकारी आणि तुमच्या कर्मचाऱ्यांनी तुमच्या पुण्यात आहे मी. हा. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, अगदी, झाला अगदी. नाही का? हो. झाला ना. झालाय. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले. ठीक तुम्ही आहे. बीडचे कशाला प्रश्न विचारता? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? बरोबर असे आहे. अनेक घटना. काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं, चाकूचा हल्ला करून. त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने. बरोबर. हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत. आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू. मी झाल्याच्या घटनेपासून 12 डिसेंबरचं माझं भाषण काढा, ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये 90% मी त्याच्यावरच बोललेली आहे. आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही. मला त्यातली माहिती नाही. मी गृह खातं नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे. ते जे काय माहिती द्यायची ते कोर्टाला देतील. त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी.